गाईज व्हॉट्सअप अँड वेलकम बॅक. सो आज आहे सॅटर्डे आणि मी बऱ्याच दिवसानंतर ट्रॅव्हल व्लॉग करत आहे आणि माझ्याबरोबर आहे माझा भाचा स्वरंग व्लॉग्स. सो हा सुट्टीसाठी आलेला 2 दिवसासाठी आणि आम्ही असाच प्लॅन केला लोणावळ्याचा. ॲक्च्युली त्याच्या मागची स्टोरी मी सांगीनच तुम्हाला लगेचच. सो आता आम्ही हेड करत आहोत लोणावळ्याला. कुठे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन. सो स्टे ट्यून्ड. तो सांगतो माझे 1 मिलियन फॉलोवर झाल्यावर तो व्लॉगमध्ये येणार आणि ते इम्पॉसिबल आहे. पॉसिबल पण होऊ शकतो. सो फायनली आम्ही आलो आहोत Cloud9ला आणि मस्त असा हा मागचा व्ह्यू आहे. आत्ताच चेक इन केलं. ॲक्च्युली लोणावळ्यावरून अजून आतमध्ये एम्बी व्हॅली आहे, तिथेच आहे. तिथे बरेचसे विल्लाज आहे. सो झालं असं, ह्याच्या मागची स्टोरी. मी मॅक्समध्ये गेलेली शॉपिंग करायला आणि तिथे मला हे कुपन मिळालेलं. सो त्याच्यामध्ये असं होतं की 1 डे तुम्ही कुठलाही रिसॉर्टमध्ये जाऊ शकतात. तर रिसॉर्ट्समध्ये गोराई होते, वसई विरार होते आणि त्यातल्या त्यात जवळ बघायला गेलं तर लोणावळा होतं खारघरवरून. सो मी लोणावळा Cloud9चे रिव्ह्यूज तर वाचलेले, पण हॉलिडे वाउचर म्हटलं की पटकन असं आपण ट्रस्ट नाही करू शकत ना. काही ना काहीतरी त्यांचे चार्जेस वगैरे असतातच. सो ह्याच्यामध्ये 2 ॲडल्ट 2 किड्स होते आणि तुम्ही सकाळी चेक इन करून पूर्ण रिसॉर्ट फिरू शकतात. त्यात तुमचं ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग स्नॅक्स सगळंच इन्क्लुडेड होतं. तर म्हटलं की जाऊया आणि ह्यालाही तसं लोणावळा फिरायचं होतं आणि वॅक्स म्युझियम वगैरे पण बघायचं होतं. तर म्हटलं जस्ट जाऊन बघूया की नक्की हे वाउचर्स वर्क करतात का. तर कन्फर्मेशन मेल येतं त्यांचं 24 आवर्स आधी. तर मला वाटलं की मे बी आता लाँग वीकेंड आहे तर सॅटर्डेला नाहीच मिळणार, नेक्स्ट वीक ऑड डे वगैरे होईल. बट लकीली त्यांचं मेल आलं की येस सॅटर्डेला तुमचं बुकिंग कन्फर्म झालं आहे. सो आम्ही जस्ट निघालो, आता पोचलो आहोत. तर बघू काय काय आहे, कशी आहे सर्विस. मी शेअर करीन की खरंच हे कुपनवर ट्रस्ट करायचं की नाही करायचं हे कळेल. पण हा असा अमेझिंग व्ह्यू आहे. पावसाळ्यात खरं तर म्हणजे लोणावळा एक्सप्लोअर करण्यासाठी खूप मजा आहे. समरमध्ये जस्ट रिलॅक्सेशनसाठी येऊ शकतात. तर हे पूर्ण धुकानी भरलं असतं म्हणून असं Cloud9 सगळं क्लाउडी वाटतं. तर पावसाळ्यात बरीच गर्दी असते. तर बघू अजून आतमध्ये काय काय आहे. Cloud9 हिल रिसॉर्ट्सचे हे ग्राउंड कॉटेजेस आहेत, विलाज आहेत आणि हिलटॉप कॉटेजेस पण आहेत. तर खरंच पावसाळ्यात ह्याची ब्युटी खूप उठून दिसते. सगळीकडे फॉग असतो त्यामुळे हिलटॉप कॉटेजेसवरून एकदम छान व्ह्यू दिसतो. सो ही संपूर्ण Cloud9चीच प्रॉपर्टी आहे. फक्त हे जे विलाज दिसत आहेत ना हे प्रायव्हेट आहेत आणि बाकी पूर्ण Cloud9चेच कॉटेजेस आहेत आणि बॅक साईडला कॉन्फरन्स आहे, जिम आहे. सो आता आम्ही लंचला आलो आहोत, तर लंच करू आणि मग नंतर बाकीचे स्पॉट्स बघू. सो हे रेस्टॉरंट आहे Cloud9चं. सो लंच प्युअर व्हेज होतं आणि तसंही सॅटर्डे होता, हनुमान जयंती होती. सो आम्ही सॅटर्डेला नाही खात. तर सूपमध्ये फ्रेंच ओनियन सूप होतं, ॲपिटायझर्समध्ये छास होतं, त्यानंतर डेझर्टमध्ये रबडी होती, आईस्क्रीम होतं
त्यानंतर इथे टाईप्स ऑफ सलॅड्स होते आणि हे जवेरी चाट खूपच याम टेस्टी होतं, एकदम छान वेगळीच टेस्ट होती. त्यानंतर स्टार्टर्समध्ये टिक्की होते, पनीर चिली होतं आणि हे मेन कोर्स आहे, हे पनीर पसंद आहे, थोडं स्वीट होतं. हे रेड ग्रेव्हीमध्ये आहे, मिक्स व्हेजिटेबल. आणि इथे होतं पास्ता इन रेड सॉस. तर असं वेगवेगळे ऑप्शन्स होते. नंतर राईसमध्ये बिर्याणी होती, रायता होता, प्लेन राईस, दाल मखनी आणि समोरच ब्रेड काउंटर होतं. हॅलो. रोटी है, नान है, ओके लच्छा पराठा है, ओके. गार्लिक नान है, चीज नान है. वाह, व्हरायटीज आहे काफ़ी. हम रुमाली रोटी भी चालू करेंगे कुछ दिन के ओके. बाद. पापड़ दे. सो मस्त असं आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही असंच प्रॉपर्टी एक्सप्लोअर करत आहोत. तुम्ही बुफेमध्ये बघितलंच की ती व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स होते आणि टेस्ट वाईज खूप याम होतं, टेस्टी होतं. क्वालिटी ऑफ फूड पण खूप मस्त होती, म्हणजे छान होतं सगळं ऑल ओव्हर जेवण. म्हणजे नेहमी असं फ्रीचं काही मिळालं तर मस्त वाटतं, मग ते चॉकलेट जरी असलं तरी. तर असं जे कुपन्स होते तर आधी मला असं वाटलं मे बी तिथे जाऊन काही वेगळं असेल किंवा काही हिडन चार्जेस असतील वगैरे, पण तसं काही नव्हतं. त्यांची सर्विस ऑल ओव्हर जो स्टाफ आहे खूप काइंड आहे, खूप छान प्रकारे त्यांनी गाईड केलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर खूप मस्त होता एक्सपिरियन्स, तर छान वाटलं. थँक्स टू मॅक्स आणि Cloud9 दोघांना पण. तर आता आपण इथे बघूया आजूबाजूला अजून काय आहे. कॉटेजेस रेस्टॉरंट्स नंतर इथे समोरच ह्यांचं किड्स एरिया आहे, प्ले एरिया, आणि तिथेच आर्ट गॅलरी आहे. तर असं छोटंसं प्ले एरिया आहे जिथे कॅरम बोर्ड, टेनिस, टेबल टेनिस वगैरे खेळण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांची आर्ट गॅलरी आहे. सो ही आर्ट गॅलरीमध्ये असे छान छान फ्रेम्स आहेत. सो गेमिंग झोनमधून बाहेर पडताच इथे असं वर जाण्यासाठी केलेलं आहे आणि तिथे टॉपला मस्त डायनिंग एरिया केलेला आहे. तर हे तुम्हाला हिल टॉप कॉटेजेस दिसत आहेत समोर. तर हा ते कॉटेजेस आहेत आणि त्यांना समोरचा हा व्ह्यू आहे. त्याचबरोबर इथे बसण्यासाठी हे डायनिंग टेबल्स केले आहेत. तर विंटरमध्ये, पावसाळ्यात वगैरे खूप छान वाटेल तिथे डिनर करायला. तर हा असा संपूर्ण व्ह्यू आहे. आणि व्ह्यू बघता बघता माझी नजर गेली या पूलवर. तर इथे स्विमिंग पूल आहे, हा पूल एरिया आहे. इट्स टाईम टू से गुड बाय. आम्ही एक्झिट घेत आहोत. खूप छान एक्सपिरियन्स होता. तर आता आम्हाला अजून बरीचशी ठिकाणं बघायची आहेत. सो रेनी सीझनमध्ये वर्थ आहे स्टे. तर आता आम्ही नेक्स्ट पॉईंटकडे वळत आहोत. सो आता आम्ही आलो आहोत लायन्स पॉईंटला आणि ते फक्त सो लोणावळा म्हटलं तर पावसाळ्यातच एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. तर हा व्ह्यू तेव्हा बघण्यासारखा असतो आणि इथे बरीचशी छोटी छोटे इटॅरी आहेत, शॉप्स आहेत. तर तिथे मस्त गरमागरम चहा, कॉर्न, भजिया हे खूप इकडचं फेमस आहे. तर तो कॅमल पण पोस्ट करतोय. हाय, मी जाते. सो लायन्स पॉईंट नंतर आता आम्ही सुनील वॅक्स म्युझियमला आलो आहोत.
लोणावळामध्ये 2-3 वॅक्स म्युझियम आहे, त्यातलंच हे सुनील लार्जेस्ट आहे. इथे 100हून जास्त वॅक्स मॉडेल्स आहेत, स्टॅच्यूज आहेत. सो लेट्स गो. इथे लेफ्ट हा संपूर्ण मॉल एरिया आहे आणि इथेच सुनील वॅक्स म्युझियम म्हणून आहे. मी नाही येणार, तू जाणार तर सांग. आतमध्ये असे लपलेले असतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो हे जे वॅक्स मॉडेल्स आहेत, स्टॅच्यूज आहेत, एकदम रिअलिस्टिक वाटतात. तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या स्किन टोन, स्किन टेक्स्चरप्रमाणे बनवलेलं आहे. जर एखाद्याला मोल असेल, तीळ असेल तर तसंच एक्झॅक्टली केलेलं आहे. तर हे जवाहरलाल नेहरू पण एकदम रिअल वाटत होते. महात्मा गांधी, नंतर अण्णा हजारे आहेत, तेही अगदी असं वाटतं तर खरंच ते बसले आहेत तिथे. तर अशा प्रकारे हे बनवलेलं आहे. तर खूप मस्त वाटतं बघून. शरद पवार पण मला एकदम खरेखुरेच उभे आहे असंच वाटलं. ॲज इट इज तसंच्या तसंच बनवलेलं आहे. ग्रेट लीडर हेही एकदम रिअल वाटतात. रामदास आठवलेजी म्हणा, मोदीजी म्हणा, हेही अगदी रिअल वाटत होते. एकदम सुपर, एकदम रिअल वाटतंय. हॅलो, हाय. नितीन गडकरी जरा वेगळे वाटतात ना. द मोस्ट हँडसम डेव्हिड बेकम. आहे पाजी हरभजन आणि आहे कपिल देव, विराट, प्रभुदेवा. थोडा नाही वाटतं रे एकदम सेम. हां, जयललिताचाच होता, राईट. नाही वाटत. सगळ्यांचीच फेवरेट स्वरंग मायकल जॅक्सनवर. नादिया हुसेन बेली डान्सर, शी इज अ बेली डान्सर. बिग बी पण वेगळं वाटतं ना रे. आहे ओळखा, ती तर सैराटची हिरोईन आहे. नाही, ती करीना कपूर आहे. करीना कपूरची तर फुल वेगळंच करून टाकलं आहे तिला. ही करीना कपूर कुठल्याच अँगलनी वाटत नाही आहे. हे एकदम एलियन सारखी वाटते. ओ नो, सलमान खान आहे. नाही काढायचे, मला नाही काढायचे. वेगळाच बनवून टाकलं आहे सलमान खानला. ये हमारे सलमान भाई है. आपकी शादी नॉट फेअर. आपकी शादी कब होगी सर? हम कुंवारे ही अच्छे हैं. हमारे घर पे ते मला रील काढायची. ही जॅकलिन कदाचित तिच्या कॉलेज डेजमधली असावी. इथे आहे सैराट टीम आणि हे एकदम रिअल वाटतात. असाच उभा राहा ना, तो तसा उभा राहिलाय. तर मी पिक काढ. शक्तिमान नेल्सन मंडेला, ह्याचा पिक्चर खूप मस्त आहे. दिस इज शक्तिमान वाटतो, शक्तिमान सेम वाटतो.
हे जेवढं तिला बोलू. क्यूट आहे पण ती She's the smallest girl in the world. वर्ल्ड स्मॉलेस्ट. Elizabeth. और ये हमारे एल्बर्ट चाचा. बालाजी तांबे, स्वामी विवेकानंद, साई. किती रिअल वाटतात यार, माय गॉड. थांब ना, असं वाटतं बघतच राहू. मदर टेरेसा. खूप आवडलं साईबाबांचं हे. एकदम रिअल वाटतं ना. मदर टेरेसा आणि रामदेव. रामदेव बाबा एकदम सेम केलंय, त्याचे डोळे वगैरे सगळं सेम आहे. फक्त केस थोडे त्याच्या आणि हा आता जाणार आहे हॉरर हाऊसला. मला तरी भीती वाटते. सो ही लोक आता हॉरर हाऊसला गेले. मी एकदा गेलेली खूप आधी माझ्या कॉलेज डेजमध्ये माझ्या फ्रेंड बरोबर, आणि मी जस्ट एंटर केलं आणि तिथेच बँग करायला लागली की नाही मला बाहेर यायचं आहे. एक्झिट तर खूप लांब होतं, पण माझ्या मैत्रिणीला मी बोलली की नाही मी नाही येऊ शकत, आणि मी जोरात बँग केला. शेवटी दरवाजा उघडला गेला आणि मी बाहेर आली. सो मला तेच आठवलं बघून. आणि खूप छान होता वॅक्स म्युझियम. तुम्ही बघितलंच, खूप छान छान स्टॅच्यूज होते. काही स्टॅच्यूज थोडे वेगळे वाटत होते, म्हणजे सेम टू सेम नव्हते. जसं करीना कपूर होता, इवन सलमान खान थोडाफार वेगळा वाटत होता. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. मी आधीही आलेली वॅक्स म्युझियमला माझ्या कझिन्स बरोबर खूप आधी, आणि त्यानंतर मी आता आली. सो आजचा दिवस मस्त होता, एकदम छान गेला. हे मॅप रो. सो आजचं लास्ट स्पॉट आहे, डेस्टिनेशन आहे मॅप्रो गार्डन. त्यानंतर आम्ही बॅक टू होम. तर म्हटलं जाता जाता मॅप्रो गार्डन बघूया. एक महाबळेश्वरला आहे आणि दुसरं इथे लोणावळ्याला आहे. सो लेट्स सी. आणि इथे मस्त असं क्यूटचं सनफ्लॉवर आहे. ती मस्त आहे ना. हा, ह्याच्यामध्ये स्प्राईट ॲड करायचा. मिंट लिव्ज असेल तर मिंट मी घेतलं आहे. खूप मस्त वाटतं. घरी आहे आपल्या. नंतर सेकंड ग्रीन ॲपल चांगलं लागतं, आणि हे वॉटरमेलन. सो हे मॅप्रोचं फॅक्टरी आउटलेट आहे, जिथे तुम्हाला जॅम्स, नंतर क्रश, स्क्वॅश, नंतर मोहितो, ड्रिंक्स आहेत, ज्यूस आहेत, टॉपिंग्ससाठी, ड्रेसिंगसाठी सॉसेस आहेत. तर हे सगळं मॅप्रोचं आहे. सो मॅप्रो म्हटलं तर पिझ्झा, सँडविचेस आणि जे फ्रेश क्रीमचे आईस्क्रीम्स असतात खूपच टेस्टी आणि यम असतात. मला तर असं हातात घ्यायचं होतं. सो फायनली आमचा दिवस संपलेला आहे. बॅक टू होम. मस्त होता दिवस, खूप एन्जॉय केलं. आणि आता मॅप्रो गार्डन नंतर आम्ही घरी परतत आहोत. मॅप्रो गार्डन छान आहे. कम्पेअरिंग टू महाबळेश्वर थोडं छोटं आहे, पण इकडे पिझ्झाज आणि सँडविच खूप छान मिळतात. पण आम्ही तर मॉकटेल्सच प्यालो. खूप तहान लागलेली तशी, आणि गरमीही बाहेर तशी भरपूर आहे. सो मस्त दिवस गेला आजचा. आय होप तुम्हालाही आवडलं असेल. सो तू एन्जॉय केलंस? हो, भरपूर. सो हवा पण येते. भेटते तुम्हाला असंच काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन
ड्रीम बिलीव ट्राय अँड होप, स्वप्न पाहत राहते. नक्की साकार होईल. बाय बाय बाय. बाय.